नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात आपण? आपला हा नेहमीचा प्रश्न. निश्चितच आपण आनंदात असणार. मागील तासिकेत आपण शाब्दिक उदाहरणे यात बेरीज या उपघटकावर शाब्दिक बेरजेवरील अनेक उदाहरणे पाहिली आणि ती सोडवली देखील. कसे वाटले होते तुम्हाला? निश्चितच आनंदात तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हसत खेळत आनंदात तुम्ही सोडवलेत. आज आपण या शाब्दिक उदाहरणामध्ये शाब्दिक वजाबाकीची उदाहरणे पाहणार आहोत. तयार आहात ना? मात्र या शाब्दिक वजाबाकीची उदाहरणे पाहण्याच्या अगोदर आपण एक छानशी कविता पाहणार आहोत. सर्वांना कविता आवडते की नाही? सर्वांना गाणे म्हणायला देखील आवडतात. चला तर आज आपण देखील माझ्यासोबत कवितेचे गायन करायचे आहेत. कविता तुमची थोडीशी तिचा संगीत जे आहे तुमच्या ओळखीचा असणार. गायन करायला देखील आपल्याला आवडणार आहे. आवडतं की नाही सगळ्यांना? सगळे तयार आहात ना? वा, म्हणजे कविता गाणे म्हटले की आपण निश्चितच आपल्याला आनंद वाटतो. आणि कविता गाणे म्हटले की आपल्याला सर्वांना इतका आनंद वाटतो की कारण की कवितेतून आपल्याला सर्व काही कळत असतं. आणि गणितामध्ये कविता, मग तर फारच आनंद. चला तर बालमित्रांनो, आज आपण हसत खेळत आनंदात शाब्दिक वजाबाकीची उदाहरणे पाहणार आहोत. वजाबाकीची उदाहरणे तयार आहात ना आपण सर्व? मात्र शाब्दिक वजाबाकीची उदाहरणे पाहण्याच्या अगोदर एक आपण छानशी कविता गाणे म्हणणार आहोत. कविता म्हणजे गाण्याच्या स्वरूपात आहे आणि थोडीशी तुमच्या ओळखीची पण आहे बरं का. याचं संगीत तुम्ही लहानपणी ऐकलेलं देखील आहे. आपण देखील माझ्यासोबत या कवितेचं गायन करायचं आहे. गायन करायला आपल्याला सर्वांना आवडतं. आवडतं की नाही? तयार आहात ना आपण? आपण सर्वजण तयार असणारच. कविता गाणे म्हटले की आपल्या सर्वांनाच आवडतंय. खूप मजा येते, खूप गंमत येते, खूप धमाल होती. चला तर मग आज आपण अशीच एक गणितावर असणारी कविता म्हणणार आहोत. आणि ती माझ्यासोबत म्हणताना, मी म्हणत असताना आपण देखील म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. कारण की माझ्यासोबत जर आपण कविता गायली तर निश्चितच आपल्याला सुद्धा या कवितेचं जे गाणं आहे ते सुद्धा आवडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. गाण्याचे नाव आहे बघा, नाच रे गणिता आमच्या मनात. बघा, नाच रे गणिता नाच. बघा, मोर आठवलाय की नाही तुम्हाला? त्याच टोनिंगवर आहे, त्याच संगीतावर आहे. चला तर मग माझ्या पाठीमागे म्हणा, नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. बेरीज वजा बाकी जमली रे, गुणाकार भागाकार कळला रे. चिन्हांचे नियम सोबतीला घेऊन, चिन्हांचे नियम सोबतीला घेऊन करूया पुढचा प्रवास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नैसर्गिक संख्या कळाली रे, शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे. शून्याच्या आधी आहे ऋण संख्या, शून्याच्या आधी आहे ऋण संख्या. शून्याच्या आधी आहे ऋण संख्या, पूर्णांक होऊन नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. विभाज्यता मला कळाली रे, विभाज्यता मला कळाली रे. सरासरी शेकडेवारी काढली रे. विभाज्यता मला कळाली रे, सरासरी शेकडेवारी काढली रे. लसावी आणि मसावी, लसावी आणि मसावी, नफा आणि तोटा. लसावी आणि मसावी आणि नफा आणि तोटा, व्यवहार करूया झकास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. कसे वाटले गणिताचे गाणे? छान वाटले की नाही? खूप छान वाटणारच. आणि तुम्हाला लहानपणीचं जे गाणं आहे, नाच रे मोरा नाच, हे आठवलं की नाही? गाणे सर्वांनाच आवडतंय बघा. एका छानशा कविता, या कवितेनंतर या गणितावरील गाणे. आणि गणितामध्ये गाणं म्हटलं तर सर्वांनाच आनंद वाटतो. कारण की गणितामध्ये खरं पाहिलं तर गाणं नसतं, कविता नसतात. आपण सर्वजण एकदम आनंदी झाला आहेत. चला तर मग आज आपण शाब्दिक उदाहरणे, वजाबाकी हा घटक पाहणार आहोत. सर्वप्रथम वजाबाकी म्हणजे काय हे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना सर्वांना? माहित आहे का तुम्हाला? हो, खूपच छान. तरी देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला सांगतो वजाबाकी म्हणजे काय हे तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसतंय. तर वजाबाकी म्हणजे कमी करणं. यासाठी फरक, शिल्लक, बाकी, कमी असे शब्द येतात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. आणि आज आपण एक छोटंसं उदाहरण सुद्धा बघणार आहोत या वजाबाकीवरील. आपण पाहणार आहोत
तयार आहात ना तुम्ही सर्वजण? हो, खूपच छान, अगदी छान. तुमचं सर्वांचं खूपच लक्ष आहे आणि हे लक्ष असणं फारच महत्वाचं आहे. तर पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ना. सर्वप्रथम मी गणित वाचतो. सर्वांचं लक्ष पाहिजे बरं का. तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचे, कारण की गणितामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. गणित वाचत असताना आणि गणित सोडवत असताना आपलं लक्ष पाहिजे, कारण शाब्दिक गणित सोडवताना शाब्दिक गणित नीट वाचन करणं आवश्यक आहे. आपण जर नीट व्यवस्थित वाचलं नाही तर आपल्या लक्षात येणार नाही. पहा, चला तर मग आपण स्क्रीनकडे बघा. दिसतंय ना तुम्हाला? अजयने 207 ग्रॅम बिया जमवल्या आणि विजयने 165 ग्रॅम बिया जमवल्या. तर विजयपेक्षा अजयकडे किती ग्रॅम बिया जास्त असतील किंवा आहेत? बघा, आता या उत्तर शोधण्यासाठी 207 वजा 165 ही वजाबाकी आपल्याला करावी लागेल. दिसतंय ना तुम्हाला? एकक, दशक, शतक सर्व बघा, कारण की याची ओळख आपल्याला झालेली आहे. सर्वप्रथम आपण एकक जो आहे 7 एककातून 5 एकक वजा करून बघा काय उरले? 2. अगदी बरोबर. आता 0 दशकातून जात आहेत का 6 दशक? नाही ना. बघा आता काय उत्तर येणार? 2 शतक आहेत ना, त्यातील 1 शतक मोकळा करूया आणि शतकाच्या घरातून 1 शतक राहिलाय. बघा, कारण की 1 शतक गेल्यानंतर 1 शतक राहिला. एका शतकाची किती होतात? 10 दशक. 1 शतक म्हणजे 10 दशक. 10 दशकाचा ते 10 दशक जे आहेत ते दशकाच्या घरात आपण लिहू. आणि बघा आता त्यातून 6 दशक आता आपल्याला वजा करायचे. बघा आता किती उरलेत बघा बरं. स्क्रीनवर दिसतंय ना तुम्हाला? आपल्या समोर, सर्वांच्या समोर दिसतंय का? बघा, खूपच छान. आता किती उरले? 4 दशक. बघा 4 उरले की नाही दशकाच्या ठिकाणी. आता 1 एककातून 1 शतक, एक जे शतक आहे ते वजा केले तर काय राहणार? कारण की 1 शतक गेलेलं आहे. 0. अगदी बरोबर. अगदी सगळे मुलं हुशार आहात आपण. आणि हे स्क्रीनवर जे दिलेलं आहे बघा, काय उत्तर दिसतंय आता आपल्याला या गणिताचं? हो, बरोबर 42. बघा म्हणजेच काय? विजयपेक्षा अजयकडे 42 ग्रॅम बिया या जास्त आहेत. पहा किती छान सोप्या पद्धतीने आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवलेली आहेत. अशाच पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण वेगवेगळे गणित हे करत असतो. चला तर बालमित्रांनो, आपण तयार आहात ना? तर बघा आता एक उदाहरण आपण बघणार आहोत. फळ्यावर एक गणित आपल्याला लिहायचं आहे आणि आपल्याला दिसतंय पण. बघा गणितात काय दिलंय? बघा तुमच्यासारखंच नाव आहे बघा, वेदिकाने. मी सर्वप्रथम गणित वाचणार आहे बघा, ते तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. बघा गणित असं आहे. वेदिकाने 7546 मीटर प्रवास आपल्या सायकलने, बघा मीटर आहे बरं का, किलोमीटर नाही म्हणत मी, आणि 5324 मीटर प्रवास आपल्या वडिलांच्या मोटरसायकलने केला. तर वेदिकाने एकूण किती किलोमीटर प्रवास सायकलने जास्त केला? बघा म्हणजे याच्यामध्ये सायकलवरचा प्रवास आणि वडिलांच्या सोबत मोटरसायकलवर केलेला प्रवास असा दोन्ही पण प्रवास आहे. तो तुमच्या स्क्रीनवर पण दिसतोय. तर मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? बघा हे शाब्दिक गणित आहे. याची आता आपल्याला सुरुवातीला उभी मांडणी करावी लागेल, की जी स्क्रीनवर दिसते. 7546 वजा 5324 अशी उभी मांडणी करावी लागेल. आणि हे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतंय, तसं लिहिलेलं पण आहे. पहा याच्यामध्ये एकक, दशक, शतक हे सर्व संख्या दिलेली आहेत बघा. आता याच्यामध्ये बघा सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला? जेव्हा वजाबाकी करायची मुलांनो, त्यावेळी सगळ्यात मोठी संख्या कोणती ती बघायची. बघा आपल्या स्क्रीनवर दिसते ती संख्या, तुम्हाला दिसते की नाही? 7546. अगदी बरोबर. आणि लहान संख्या कोणती आहे बरं? बघा विचार करा ना थोडासा, अवघड काहीच नाहीये. आता मोठी कळाली म्हणजे छोटी येणारच. किती सोपं आहे की नाही? आता बघा छोटी संख्या कोणती आहे? 5324. बघा आता मला सांगा, आता याच्यात तुम्हाला मी काय विचारणार आहे? विचार करा बरं, थोडासा कल्पना करा. आता बघा 7546 म्हणजे काय? आता म्हणजे काय म्हणजे मी प्रश्न विचारणार आहे की याच्यात एकक कोणता, दशक कोणता, शतक कोणता आणि हजार कोणता? आता बघा आता आपल्या स्क्रीनच्या समोर दिसते ना ही जी संख्या आहे 7546 म्हणजे 4 अंकाची संख्या आहे. बघा आता याच्यात हे जे अंक आहेत 7, 5, 4, 6 हे कोणत्या स्थानावर आहे हे देखील आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तसं आपण पहिली दुसरीच्या इयत्तामध्ये असताना शिकलेलो आहोत.
बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला विचारणार आहे, बघा एककापासून सुरुवात करायची आपल्याला. 7 हे कोणत्या स्थानावर आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. हजाराच्या स्थानावर आहे, म्हणजे 1000 स्थान आपण अगोदर बघितलं, आणि जेव्हा गणित सोडवतो ना तेव्हा आपल्याला एककापासून सुरुवात करावी लागते. बरोबर. 7 हे कोणत्या स्थानावर आहे तर हजाराच्या स्थानावर आहे. आणि 5 कोणते आहे बरं? ज्याप्रमाणे 7 आहे त्याचप्रमाणे आहे. विचार करा, आठवतंय का काही? बघा, बरोबर, अगदी छान. 5 हे शतक स्थानावर आहे. बघा त्यानंतर 4 हे कोणत्या स्थानावर आहे? बघा, दिसतंय ना तुम्हाला? बघा, छान, दशक स्थानावर आहे. आणि शेवटी बघा बरं, 6 हे कोणत्या स्थानावर आहे? अगदी बरोबर, 6 हे एकक स्थानावर आहे. बघा, म्हणजे आपल्याला जी स्क्रीनवर संख्या दिसतीये 7546 वजा 5324. बरोबर. आता आपल्याला उत्तर काढायचंय. बघा, 7ची जी स्थानिक किंमत आहे आपल्याला दिसलीये. 7ची स्थानिक किंमत किती आहे? 1000 स्थानी आहे, म्हणजे किती झाली? बघा स्क्रीनवर दिसते तुम्हाला, 7000. अगदी बरोबर. त्यानंतर 5 म्हणजे 500, आणि 4 म्हणजे किती आले? दशक स्थानी म्हणजे 40. अगदी बरोबर. आणि शेवटी 6ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखी असते. बरं, समजलंय ना तुम्हाला? म्हणजे 6ची स्थानिक किंमत ही किती आहे? 6 आहे. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर बघा, अजून आता तुम्हाला लक्षात आलंय की 7000 अधिक 500 अधिक 40 अधिक 6 म्हणजे 7546. आता बघा, आपण आता दुसरी संख्या बघणार आहोत, आणि ती तुमच्या स्क्रीनवर आहे. ती संख्या कोणती आहे? बघा, 5324. बघा, 5324 म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला त्याच पद्धतीने बघायचंय. 5 ही कोणत्या स्थानावर आहे? बघा बरं, बघा 5 ही हजाराच्या स्थानावर आहे. त्यानंतर बघा, 3 ही कोणत्या स्थानावर आहे? 3 ही शतक स्थानावर आहे. आणि 2 ही बघा दशक स्थानावर, आणि एकक स्थानावर आहे 4. म्हणून आपण बघा 5324 बरोबर. बघा आता काय उत्तर येतंय? बघा, 5ची स्थानिक किंमत किती आहे? 1000 स्थानी आहे, म्हणजे किती झाली? 5000 अधिक 300. 3ची स्थानिक किंमत शतक स्थानी आहे, म्हणजे 300. त्याच्यानंतर 2ची किती आली आहे? 20. अगदी बरोबर. आणि 4ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच राहते. हे किती सोपं होतं की नाही? सर्वांना लक्षात आलंय की नाही? आणि स्क्रीनवर सुद्धा दिसते तुम्हाला. आता बघा, आता आपल्याला वजाबाकी कशी करायची ही उभी मांडणीनं आपण बघितलंय, पण आता आपल्याला प्रत्यक्ष वजाबाकी कशी करायची हे आता आपण बघणार आहोत. सगळे तयार आहात ना? तर बघा, या वजाबाकी करत असताना सर्वप्रथम आपल्याला एककाच्या स्थानापासून सुरुवात करायची आहे. बघा, एककाच्या स्थानी कोणकोणती संख्या दिसते? बघा, बघा बरं, स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला 6 वजा 4 दिसतंय ना? बघा आता याचं उत्तर विचार करा बरं थोडस. अगदी बरोबर, 6 वजा 4 म्हणजे 2. आता पुढे चला बरं, पुढची संख्या कोणती आहे? स्क्रीनवर दिसते तुम्हाला. आता बघा, दशकाच्या स्थानावर जा. 4 वजा 2 काय होईल बरं? विचार करा थोडासा. येतंय तुम्हाला? पहिली दुसरी मध्ये हे आलेले आहे, आणि सगळ्यांना येतंय. बरोबर, 4 वजा 2 म्हणजे किती येतंय? 2. आता शतक स्थानावर जा बरं. 5 वजा 3 म्हणजे काय येणार आहे? अगदी बरोबर, 2. आणि हे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. बघा, आता आपल्याला 1000 स्थानी जायचंय. बघा स्क्रीनवर एकदा, 7 वजा 5 किती होईल? विचार करा थोडासा. अगदी बरोबर, 7 वजा 5 म्हणजेच 2 येईल. आता हे चारही आकडे बघा, चारही आकडे आपल्याला एकत्र लिहा बरं. 1000 स्थानाच्या जागी किती येत आहे? बघा एकदा, 1. शतकाच्या जागी काय येणार आहे? 2. आणि दशकाच्या जागी काय येणार आहे? 2. आणि एककाच्या जागी सुद्धा 2 येणार आहे. चुकलंय? बरोबर, तुम्ही म्हणता हे चुकलंय, तसं येणार नाहीये. तर त्या जागी बघा, पुन्हा एकदा लक्ष ठेवा, काही मुलांनी उत्तर चुकीचं दिलंय. आता त्याच्या जागी प्रत्येक संख्येच्या जागी किती येणार आहे विद्यार्थ्यांनो? प्रत्येक ठिकाणी 2-2च येणार आहे. म्हणजे तुम्ही प्रयत्न केलाय, मी पाहत होतो तुम्हाला, तुमचं लक्ष आहे की नाही? अगदी बरोबर. हे पहिलं जे होतं ते चुकलेलं होतं. आता काय उत्तर आलंय? 2222.
आपल्या स्क्रीनच्या समोर सुद्धा दिसतंय. म्हणजेच बघा 2222 मीटर म्हणजेच किती 2 किलोमीटर 222 मीटरचा प्रवास मोटरसायकलने जास्त केला. बघा सोपं आहे की नाही मुलांनो? आनंदात आहात की नाही? गणित थोडंसं तुम्हाला अवघड वाटत होतं, परंतु आता अवघड वाटतंय का? मला माहित होतं तुम्ही हुशार आहात. चला आता आणखीन एक उदाहरण आपण बघणार आहोत. छान वाटलंय की नाही तुम्हाला गणित पहिल्यांदा अगोदरचं? अशाच पद्धतीचं आपल्याला अजून सुद्धा आपल्याला काही गणित सरावासाठी बघायची आहेत. बघा पुढचं गणित आपल्या स्क्रीनच्या समोर येत आहे. बघा काय दिसतंय आपल्याला? अब्दुलकडे 720 ग्रॅम मणी होते. बघा ग्रॅम म्हटलं की तुम्हाला लक्षात येतंय सोन्याच्या दुकानामध्ये सोनाराच्याकडे तुम्ही जात असाल, त्याच पद्धतीने आईच्या सोबत बाबांच्या सोबत जात असाल. तर बघा अब्दुलने 720 ग्रॅम मणी घेतले. त्यानंतर त्यापैकी 648 ग्रॅम तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिसतंय बघा, ते काय केले? ते विकले. काही अडचण असू शकते, प्रत्येकाला पण असते, थोडीफार अडचण असू शकते. आता त्याच्याकडे किती राहिले असतील याचं उत्तर आपल्याला काढायचं या शाब्दिक गणितातून. आता बघा किती राहिले, बाकी किती राहिली, शिल्लक किती राहिले, आता कमी आहे किती, असं सगळं प्रश्न विचारतात ते वजाबाकीमध्ये शाब्दिक याच्यामध्ये. लक्षात ठेवा. आता मला सांगा 720 तुम्हाला स्क्रीनच्या समोर दिसतंय. 720 वजा 648 कसं करायचं बरं? मी अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे. चला मी तुम्हाला थोडीशी मदत करतो. आवडेल ना मदत करायला? हो निश्चितच. बघा पहिला टप्पा काय आहे? एककाच्या स्थानचे आकडे घ्या. किती आहेत बघा? 0 मोठा आहे की 8? बघा शून्यातून 8 जाऊ शकतं का? काय करा, विचार करा बरं थोडासा. काय करावं लागेल आपल्याला? शून्यातून तर 8 जात नाही. बरोबर, शून्यामधून 8 जात नाही आणि जाणार देखील नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? थोडासा विचार, प्रश्न पडला की नाही थोडासा? काही घाबरायचं नाही, मी आहे ना निश्चितच. आणि तुम्ही लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला येणार आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? ज्या पद्धतीने आपण कोणाकडून उसने घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या दशकाकडून घ्यावे लागेल. बघा स्क्रीनच्या समोर सुद्धा दिसतंय तुम्हाला. काय घ्यावं लागेल? एक दशक घ्यावं लागेल. म्हणजे किती होतील? 10. म्हणजे जे शून्य होतं की नाही आता किती झाले? 10. अगदी बरोबर. मग आता आपल्याला सोपं झालं की नाही? शून्यातून 8 जात नव्हतं, परंतु आता 10तून 8 मात्र जातात. स्क्रीनच्या समोर सुद्धा दिसतंय तुम्हाला. मग 10 वजा 8 म्हणजे किती आले? 2. अगदी बरोबर. आता दशकाच्या स्थानावरील आकडे घ्या. त्याच्यानंतरची पुढची पायरी. आता पुढचा अंक कोणता आहे बघा? 11 वजा 4 करावं लागेल. किती येईल बरं? बघा विचार करा थोडासा. बरोबर, 11 वजा 4 म्हणजे काय आलं उत्तर? 7. आता या अंकाकडून आपण 10 दशक घेतले आहे. 7 या दशक स्थानी किती राहतील? मग 6च राहतील. आता उत्तर काय येणार आहे? बघा स्क्रीनच्या समोर. 6 वजा 6 0 येत आहे. कारण की 6 कडून आपण म्हणजे 7 जे दशक शतक स्थानी होते त्याच्याकडून 1 घेतला म्हणजे 6च राहिले शतकामध्ये, आणि 6 मधून 6 गेले म्हणजे काय उत्तर आलंय? 0. आता तिन्ही एकत्र संख्या आता आपल्याला लिहायची आहे. शतक स्थानावर बघा किती लिहिणार? 6 मधून 6 गेले म्हणजे 0, आणि दशक जागेवर किती राहणार? 7, आणि एककाच्या जागेवर किती आहे? 2. अगदी बरोबर. आता हे सगळे अंक लिहिले आपण. उत्तर काय आलं बरं? आता पहिल्यांदा 0 आहे शतक स्थानी, नंतर दशक स्थानी 7 आहे, आणि एकक स्थानी 2 आहे. आता हे सगळे मिळून काय झाल्यावर कोणती संख्या तयार होईल बरं? विचार करा बरं थोडासा. विचार करताय ना? इतकं गोंधळात पडायची गरज नाही. बघा काय उत्तर दिसतंय? अगदी बरोबर. किती आलेत? 72. बघा मग आता विकल्यानंतर जे मनी आहे, विकल्यानंतर अब्दुलकडे किती ग्रॅम मनी शिल्लक राहिले? बघा स्क्रीनच्या समोर दिसतंय. किती राहिले? 72 ग्रॅम मनी शिल्लक राहिले. वाह, तुम्ही खूपच छान पद्धतीने सोडवत आहात हे जे गणित आहेत, आणि तुम्हाला या गणितामध्ये अतिशय झटपट तुम्ही गणित शिकत आहात. आणि गणितामध्ये हसत खेळत पद्धतीने जर तुम्ही हे गणित शिकलात ना, निश्चितच तुम्हाला मदत येणार आहे. आता याच्यानंतर आपण काही खेळ सुद्धा खेळणार आहोत. हां बघा बालमित्रांनो, आता गणितामध्ये आपण अजून एक खेळ खेळणार आहोत. बघा तुम्हाला खेळ आवडतो की नाही? आता हा संख्येचा पासा, बघा मागच्या तासिकेत सुद्धा आपण बघितलं होतं. तर बघा याच पद्धतीचे मी काही तुम्हाला पासे आणलेले आहेत. संख्येचा पासा बघा, हे जे 2 दिसत आहेत आपल्या गणित पेटीमध्ये सुद्धा आहे. आता हा जो पासा आहे ना,
याच्या साहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला वजाबाकी सुद्धा सोडवता येते आणि याच्यासाठी 2 विद्यार्थी लागतील आपल्याला आणि 2 विद्यार्थ्याच्या साहाय्याने आपण ही छान पद्धतीने वजाबाकी करू शकतो बघा। आता ह्याच्यामध्ये हा जो पिवळ्या रंगाचा पासा आहे आणि हा लाल रंगाचा पासा आहे की नाही, याच्यावर काही अंक आहेत। तर एका विद्यार्थ्याने सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, तर हे एका विद्यार्थ्याने काय करायचं, हा पासा टाकायचा आहे आपल्या जमिनीवर, फरशीवर आणि त्याच्यानंतर दुसऱ्यानं पण हा टाकायचा आहे। याचे काही नियम आहेत बरं का, कारण खेळ म्हणला की काही नियम आले आणि हे नियम माहीत असणं हे आवश्यक आहे। याच्या सहाय्याने आपण वेगवेगळे खेळ खेळू शकतो। याच्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळ्या पद्धतीचे तुम्ही करू शकतात, सगळ्या क्रिया। असा हा बहुढंगी म्हणला तरी चालतंय हा खेळ, अतिशय छान आहे बघा। आता या पास्यावर काही अंक आहेत, तर या अंकाचे काय करायचं, एका विद्यार्थ्याने ज्यावेळी हा टाकल्यानंतर, जमिनीवर टाकल्यानंतर जो अंक येईल तो सांगायचा आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याने सुद्धा हा जो पासा आहे लाल रंगाचा तो टाकायचा आहे आणि त्याच्यावर जो अंक आहे तो सांगायचा आहे। आणि अगोदर मात्र ठरवून घ्यायचं आहे की बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे। आजच्या तासिकेत आपल्याला वजाबाकी करायची आहे, तर मग आपण काय करणार आहोत, वजाबाकी। मग आता एका विद्यार्थ्याने समजा या पिवळा हा जो पासा आहे तो टाकलाय, समजा त्याच्यावर अंक आलाय 100 टाकल्यानंतर, आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने हा पासा टाकला आणि त्याच्यानंतर याच्यावर हा लाल रंगाचा जो पासा आहे त्याच्यावर अंक आलाय 70 आणि तो कोणता बघायचा, सगळ्यात वरचा बरं का, हे लक्षात ठेवायचं। आणि मग आता सांगायचंय, आता काय ओळखायचंय की मोठी संख्या कोणती। आता सर्वप्रथम जो पहिल्यांदा अगोदर आता ठरवायचंय की मोठी कोणती आहे, 100। मग 100 वजा किती करायचे आपल्याला, 70। उत्तर काय येणार आहे, बरोबर, अगदी बरोबर 30। मग अशा पद्धतीने आपण हे जे आहे या पास्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, हे गणित सोडवू शकतो। त्यानंतर बघा, मी तुमच्यासाठी आणलाय पुन्हा एक छानसं, बरेचसे छान पद्धतीचे हे खेळ आणलेले। लहानपणी असताना तुम्ही हे जोडण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, दिसताय ना तुम्हाला। एक लाल रंगाचा आहे, हा कोणता आकार आहे बरं, सांगता येईल का तुम्हाला, हा चौरस आकृती आहे, हा सुद्धा चौरस आकृती आहे आणि याच्यावर सुद्धा काही अंक आहेत बघा, दिसताय सगळ्यांना, अगदी तुमच्याकडे पण आहे, वाह खूपच छान। आणि हे जोडत असताना तुम्हाला खूप मजा येणार आहे। सर्वप्रथम वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे वजाबाकीसाठी सुद्धा वापरता येतं आपल्याला। हे साहित्य आपल्या शाळेमध्ये सुद्धा आहेत बरं का, तुम्ही सुद्धा खेळला असाल बघा। या आपल्या गणित पेटीमध्ये सुद्धा साहित्य आहे आणि हे जे साहित्य आहे बघा, हे पासा म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो, याचा वेगवेगळ्या खेळासारखा करू शकतो। आता यामध्ये वेगवेगळे अंक आहेत, सगळे पूर्ण तुम्हाला दिसत आहेत, 1 पासून सुरू होणारी जे अंक आहेत ते दिसत आहेत। याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी याचे उत्तर तुम्हाला काढायचे। सर्वप्रथम तुम्ही खेळ खेळू शकता की हे जे अंक आहेत ते क्रमाने लावू शकतात। त्यानंतर तुम्हाला जी क्रिया करायची आहे ती क्रिया सुद्धा तुम्ही करू शकतात। मग काय करायचं, मग एक विद्यार्थ्याने काय करायचं, याच्यातला अंक सांगायचा आहे सुरुवातीला, जो अंक सगळ्यात वरचा आहे तो अंक सांगायचा आणि दुसऱ्याने सुद्धा एक अंक सांगायचा आहे आणि त्यानंतर एक वाटलं असतं दुसरा एक तुमचा मित्र तुमच्या सोबत घ्यायचा आणि त्याला विचारायचं, सांग बरं याचं उत्तर काय आहे, लगेच उत्तर येणार, बरोबर। एकानं जर समजा संख्या सांगितली की 1250 सांगितली समजा आणि दुसऱ्याने सांगितली 1000, तर मला सांगा आता 1250 मधून 1000 गेले की किती उत्तर येणार, असं हे तिसऱ्या मित्राने विचारायचंय, बरोबर। आता तिसऱ्या मित्राने विचारल्यानंतर काय उत्तर येणार आहे बरं, विचार करा थोडासा। वजाबाकी करायची आपल्याला, हे मात्र अगोदर सांगायचंय, वजाबाकी करायची का बेरीज करायची, बघा काय उत्तर येणार आहे, लगेच दुसरा सांगेल 250, अगदी बरोबर, किती छान। मग अशा पद्धतीनं या खेळाद्वारे आपण खेळू शकतो। त्याच्यानंतर मी छानसं तुम्हाला पुन्हा ह्या दशकाच्या माळी सुद्धा आणलेल्या आहेत बघा, सगळ्यांना दिसत आहेत, तुमच्या स्क्रीनच्या समोर सुद्धा आहेत, या दशकाच्या माळी आहेत बघा। मला सांगा एक दशक म्हणजे किती असतात बरं, याच्यात विचार करा थोडासा, हे मणी किती असतील एक दशक म्हणजे, अगदी बरोबर 10। आणि अशा पूर्ण माळी दशकाच्या माळी आणल्या आहेत आणि या पद्धतीने तुम्ही विचारू शकता। एकाजवळ समजा आता ह्या 30 दशकाच्या माळी आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये एका विद्यार्थ्याकडे जर आपण या 2 माळी दिल्या, एकाकडे किती झाल्या ह्या 30 आणि इकडे किती होणार 2 माळी म्हणजे, बरोबर अगदी बरोबर 20। मग एका दुसऱ्याला विचारायचं की बाबा आता याचं उत्तर काय येणार वजाबाकी जर केली तर,
तो सांगेल की 1 दशकाची माप म्हणजेच किती, 10 उत्तर येईल. अगदी बरोबर. खूपच छान आहात आपण विद्यार्थी. सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक अतिशय छान पद्धतीनं आपण काय करत आहात हे उत्तर देत आहात. त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी एक स्केल सुद्धा आणलेली आहे जी की आपल्या याच्यात सुद्धा आहे. बघा ही फोल्डिंग असणारी ही काय आहे, पट्टी आहे. तिला आपल्या याच्यामध्ये मोजपट्टी असे सुद्धा म्हणता येईल. बघा ही मोजपट्टी दिसते तुम्हाला. आता ही फोल्डिंग सुद्धा होते बघा, म्हणजे अतिशय छान पद्धतीनं. आणि याचा वापर कशासाठी होतो बघा, मोजण्यासाठी, मापन करण्यासाठी. मग एक विद्यार्थी एखाद्या वस्तूचं जर माप घेतलं किती सेंटीमीटर आहे, कारण की ही पूर्ण जी पट्टी आहे ना मोजपट्टी ती पूर्ण किती आहे, 1 मीटरची आहे, पूर्ण 1 मीटरची. आणि फोल्डिंग सुद्धा होती. ही देखील आपल्या गणित पेटीमध्ये आहे. आणि ही जी आहे पट्टी, या पट्टीच्या सहाय्याने तुम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने देखील आपण गणित सोडू शकतो. एकाने जर सांगितलं 100 सेंटीमीटर आणि दुसऱ्याने सांगितलं 80 सेंटीमीटर, तर तो उत्तर देऊ शकतो की याची वजाबाकी केल्यानंतर किती आलं उत्तर, 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हा आज आपण खेळ खेळला. मजा आली की नाही, खूप मजा आली असणार. तर आता ही जी आहे खेळ हे अजून आपण काही उदाहरणाद्वारे देखील बघणार आहोत. चला अशाच पद्धतीनं आता आपण हे जे पासे बघितलेत की नाही, तर आता या पास्यामध्ये पहिला अंक आपण बघितला आला होता 9. त्यानंतर दुसरा अंक जर आपण घेतला 0 घेतला होता दुसऱ्या मित्रांनी, आणि तिसरा अंक घेतला होता 7 आणि चौथा अंक आला होता 8. याच पद्धतीनं हे जे आहे हे जे गणित आहे. आणि दुसऱ्या संख्येचा जर पासा टाकला, एक उदाहरण आपण समजून घेतोय. यानंतर बघा स्क्रीनच्या समोर सुद्धा दिसतंय आपला पहिला अंक आलाय 5, दुसरा अंक आलाय बघा 6, तिसरा अंक आलाय 4 आणि चौथा अंक आलाय 3. अगदी बरोबर. आता मला सांगा, आता आपल्याला याची काय करायची आहे, वजाबाकी. बघा स्क्रीनच्या समोर दिसतंय तुम्हाला. आता याचं उत्तर काय येतंय ते सांगायचं आहे आपल्याला आणि काढायचं सुद्धा आहे उत्तर कसं. आता ही संख्या कोण वाचणार, विचार करा. अगदी बरोबर 9078 वजा काय आहे 5643. अगदी बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. बघा आता या सुरुवात आपल्याला एककाच्या स्थानापासून करायची. चला तर एककाच्या स्थानापासून सुरुवात करूया. आता सुरुवात काय आहे बघा, एकक 8 वजा 3 काय येतंय उत्तर, विचार करा थोडासा. बघा विचार करताय ना. बघा उत्तर काय येतंय 8 वजा 3 बरोबर उत्तर येतंय 5. आता दशक स्थानावर अंक कोणता आहे 7. 7 वजा 4 काय उत्तर येईल बरं, विचार करा थोडासा. अगदी बरोबर 3. आता त्याच्यानंतर आता मला सांगा शतक स्थानी असलेला अंक कोणता आहे. 0 मधून 6 अंक जाणार का, वजा जाईल का, वजा होईल का, जातो का, नाही ना. अगदी बरोबर तुम्ही विचार करतायत ते बरोबर करतायत. आणि परंतु गणित तर आपल्याला करायचं आहे. हजाराकडून आपल्याला 1 घेतले. आता किती झाले, 10 वजा 6 करता येईल. आता बघा 10 वजा 6 म्हणजे उत्तर काय आलं, विचार करा. अगदी बरोबर 4. त्यानंतर आहे बघा 9 या हजार स्थानी असलेला आता किती राहिले, 8च राहिले. आणि 8 वजा 5 याचं उत्तर काय येणार आहे बघा स्क्रीनच्या समोर दिसतंय, काय येईल 3. म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालंय बघा एकदा सांगा बरं. बरोबर 3435. वाह, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे बरं का. आणि तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करतायत आणि उत्तर देखील देतायत. आजच्या गाण्यामुळे आणि कवितेमुळे निश्चितच तुमच्यामध्ये आनंद निर्माण झालाय. आता याच्यानंतर पुन्हा एकदा आपण एक चित्रकथा बघणार आहोत. बघा चित्रकथा आपल्या स्क्रीनच्या समोर चित्रकथा आपल्याला स्क्रीनच्या समोर दिसते. बघा आई आणि अमित यांची ही संवाद कथा आहे. ज्या पद्धतीने तुमच्या घरी आई तुम्हाला काहीतरी सांगत असते त्याच पद्धतीने ही संवाद कथा आपल्याला या चित्रात दिसते. बघा आता आई काय म्हणते बघा. अगोदर आई म्हणायच्या आधी अमित म्हणतो, आई 1 लिटर दूध तू सर्व कपामध्ये सारखं भरलंस का. आई म्हणते हो. बघा इथं कप देखील दिसताय आपल्या स्क्रीनच्या समोर. बघा अमित म्हणतो, प्रत्येक कपातलं दूध कसं मोजायचं आई. बघा मापन सुद्धा येणं आवश्यक आहे आपल्याला. आई म्हणाली 1 लिटर पेक्षा कमी असलेला द्रव पदार्थ मिलीमीटरमध्ये मोजतात. बघा इथं दाखवले. आणि 1 लिटर म्हणजे किती, 1000 मिलीलिटर. बघा 1 लिटर म्हणजे काय, 1000 मिलीलिटर. अशा पद्धतीने बघा आईनं उत्तर लगेच दिलं. यावरून आई म्हणाली, आई काय म्हणाली बघा,
अमित तुला प्रश्न विचारते, एक प्रश्न तुला विचारते, मी तुला 1200 मिली दूध दिले. म्हणजे बघा प्रश्न विचारलाय अमितला आणि ते एका कपामध्ये किती मावत आहे? 200 मिली. दूध हो किंवा चहा असेल तर बघा आता चहा, दुधाच्या ऐवजी कोणाला चहा आवडतो कोणाला दूध, त्या पद्धतीने चहा भरल्या 6 कपामध्ये किती होईल विचार करा. त्यानंतर 4 कप भरणे बाकी राहिले तर एकूण किती मिलीलिटर चहा कमी पडला असा प्रश्न आईने विचारला. अमितनं लगेच उत्तर दिलंय. यावरून बघा अमित आईला म्हणतो एका कपामध्ये 200 मिली चहा भरतो. बघा स्क्रीनच्या समोर सुद्धा दिसतंय. इथं गुणाकार सुद्धा करावा लागेल तुम्हाला. 200 गुणिले 4 बरोबर उत्तर आलंय. उत्तर काय आलंय? 800 मिली. आणि त्या पद्धतीने तेवढा चहा हा जो आहे चहा कमी पडलेला आहे. सगळ्यांनी उत्तर एकदम छान दिलेले आहे. अशा पद्धतीनं तुम्ही खूप छान पद्धतीनं हे उत्तर देत आहात. तर बघा आज आपण जे शिकलो आहोत त्याचं आपल्याला थोडंसं पुनरावलोकन करायचं आहे. बघा सुरुवातीला आपण छानसं गाणं म्हटलं, नाच रे मोरा नाच, याच्यावर असलेलं नाच रे गणिता माझ्या मनात आमच्या मनात हे गीत बघितलं. बघा आता काही स्क्रीनच्या समोर तुम्हाला काही प्रश्न दिसत आहेत. आपल्या स्क्रीनच्या समोर बघा, वाचा. बघा मी सर्वप्रथम वाचून दाखवतो. जोसेफने 6350 रुपयाची टेबले आणि 3800 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या. तर खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती खर्च जास्त झाला असा प्रश्न आहे. बघा लक्षात ठेवा, कारण की गणितामध्ये प्रश्न नीट व्यवस्थित वाचणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, राघवरावांनी 3587 रुपयाची बियाणे बघा आणि 4655 रुपयाची खते विकत घेतली तर बियाणांपेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला. बघा किती जास्त किती कमी हे दिसतंय. आणि तिसरं आपल्या जे गणित आहे ते आपल्या स्क्रीनच्या समोर दिसतंय. बघा निशाच्या घराच्या वीज मीटरमध्ये बघा 1 जूनला 3452 असे वाचन होते. रीडिंग, वाचन म्हणजे मीटर रीडिंग. तर 1 जुलैचे वाचन किती झाले? 3531 झाले. तर जून महिन्यात किती युनिट विजेचा वापर झाला? बघा हे आता आपल्याला काढायचंय. हे जे गणित आहे तुम्ही छान पद्धतीनं हे जे शाब्दिक उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. आणि कुठलीही अडचण आली तर ती तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं ते आठवायची आहे. आणि आठवल्यानंतर तुम्हाला ते गणित निश्चितच चांगल्या पद्धतीने येणार आहे. आजची जी आपली तासिका होती या तासिकेमध्ये तुम्ही अतिशय छान पद्धतीने उत्तरे दिलेली आहेत. तर बघा या तासिकेमध्ये आपण जे काही गोष्टी पाहिल्यात याच पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवायची आहेत. आणि तुम्ही किती झटपट सोडवता हे देखील महत्त्वाचे. आणि आज खरोखर तुम्ही खूपच झटपट आणि बरोबर असे उत्तर दिलेले आहेत. तशीच उत्तरं हे जे गणित आहेत ते आपल्याला सर्वांना कोणाला दाखवायचे? सरांना दाखवायचे. अगदी बरोबर. आणि आज तुम्ही खूप छान शिकलात, अतिशय छान पद्धतीनं. आणि आजची जी पद्धत आहे तुम्हाला देखील खूप आवडलेली आहे. तर बघा आता लक्षात ठेवा, कारण की शिक्षणामध्ये वजाबाकी हो बेरीज हो या गोष्टी शिकत असताना हसत खेळत जर शिक्षण घेतलं तर निश्चितच आपल्याला आवडतं. आणि याच पद्धतीनं आपण आजच्या तासिकेमध्ये हसत खेळत शिक्षण पद्धतीनं वजाबाकी कशी करायची हे अतिशय मजेशीर पद्धतीने शिकलेलो आहोत. त्यासाठी वेगवेगळे खेळ देखील खेळलो आहोत. आणि निश्चितच तुम्हाला आनंद वाटला असेल. तर चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.